छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उत्साहात कार्यक्रम पार पडला। शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली। या अनोख्या उपक्रमामुळे परिसरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील केंद्रबिंदू असलेल्या क्रांती चौक या शिवस्मारकाला आपण हेलिकॉप्टरच्या द्वारे पुष्पवृष्टी केलेली आहे। तसेच पुंडलिकनगर भागातील जे शिवस्मारक आहे तिथे, त्याच्यानंतर जय भवानीनगर चौक, आविष्कार चौक अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण आज शिवजयंती निमित्त हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली। आपण ही पुष्पवृष्टी करत असताना 6 क्विंटल फुलांचा वापर केलेला आहे आणि याचे आपण 3 राऊंड केलेले आणि या पुष्पवृष्टीसाठी आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संदीपानजी भुमरे साहेब यांच्या हस्ते आपण करण्यात आलेले आहे। नियोजन कसं करण्यात आलं होतं? नियोजन गेल्या 8 दिवसापासून आपण याचं नियोजन करतोय। या कार्यक्रमासाठी उद्योजक मार्टिन दास सर तसेच संदेशजी दौंडे यांचे आम्हाला सहकार्य लाभलेले आहे। शहरामध्ये किती ठिकाणी केलेलं? शहरामध्ये 5 ठिकाणी केलं आपण हे। अकोला जिल्ह्यातील अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जन्मोत्सवानिमित्त तब्बल 30,000 स्क्वेअर फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे। तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे आणि चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या प्रतिमेसाठी 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवस अथक परिश्रम घेतले। तब्बल 40 क्विंटल रांगोळी वापरून सिंहासनावर विराजमान असलेल्या महाराजांचा देखावा साकारण्यात आलाय। तर गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेल्या शिवजयंती उत्सवात यंदाचं हे 3रं भव्य रांगोळी वर्ष ठरलंय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील गणेश मित्र मंडळ यांच्या वतीनं शहरातील कापळी परिसरात ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा मिरवणूक काढण्यात आली होती। यामध्ये लहान मुलं देखील सामील झाले। देवी देवतांची वेशभूषा परिधान करून मिरवणूक काढण्यात आली। महिलांनी देखील लेझिम खेळत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ठाणे महापालिका येथील नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोकर गायकवाड यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी पालिका आयुक्त सौरभराव, उपमहापौर कृष्णा पाटील तसंच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। शिवजयंती निमित्त महापौर शर्मिला गायकवाड यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या आज सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आज प्रत्येक महाराष्ट्रभर, जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो। मी ठाणे शहराकडून आणि माझ्याकडून सर्व ठाणेकर शहराच्या आपल्या जनतेला जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। ठाणे शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। सकल मराठा समाजाच्या वतीनं तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय। तसंच शिवनेरी येथून आणलेली शिवज्योत रॅलीद्वारे संपूर्ण ठाणे शहरात फिरवण्यात आली। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती आहे आणि ही जयंती दरवर्षी जल्लोषात स्वागत होत असतं। पण सकल मराठा समाजातर्फे आणि पुऱ्या महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात स्वागत होत आहे। परंतु सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्यामुळे संध्याकाळचे जे होणारे काही कार्यक्रम आहेत ते आम्ही सकल मराठा समाजातर्फे त्यांना एक मानवंदना देण्याकरता आम्ही शिथिल केलेले आहेत। पण शिवसन्मान ज्योत यात्रा ही नेहमीप्रमाणेच आज ठाणेकर जनता नाक्यावर चौकात ते वाट बघत असतात ह्या यात्रेची। तर ती शिवसन्मान ज्योत यात्रा ही आता थोड्या वेळात निघणार आहे आणि ते सकल मराठा समाज आणि त्याचं नियोजन करत आहे। भिवंडी तालुक्यातील मराठीपाडा इथं शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून शिवजयंतीची सुरुवात झाली। सकाळपासून मोठ्या संख्येने शिवभक्त मंदिरात महाराजांना मुजरा करण्यासाठी उपस्थित झाले।
पारंपरिक वेशभूषेत लेझिम पथक महाराजांना मुजरा करणार. तिथं शक्तीपीठ येथून शिवज्योत पेटवून कल्याण नांदिवली येथील शिवभक्त 35 किलोमीटरचा प्रवास करून महाराजांना मुजरा करणार आहेत. महाराजांची आरती करत शिवभक्तांच्या शिवगर्जनेनं मंदिर परिसर दुमदुमून गेलाय. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा समाजोपयोगी उपक्रमानं साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्तानं रक्तदान करून शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. तर रात्री शिवपोवाड्यांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा झाल्यानंतर ही पहिली शिवजयंती आहे आणि शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने या शिवजयंतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. अतिशय भव्य स्वरूपात आणि आनंदात हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो. परंतु मंदिराचं लोकार्पण सोहळा झाला त्यानंतर हा पहिलीच शिवजयंती आहे. आज आपण इथे सकाळी 7 वाजल्यापासून विधिवत पूर्ण चालू केले. शिवाजी महाराजांचा अभिषेक झाला. त्यानंतर आता रक्तदान शिबिराचे इथे सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर महाआरोग्य शिबिर आहे, त्याचबरोबर डोळे तपासणी शिबिर आहे. त्यानंतर संपूर्ण दिवसभर इथे शिवगीते असतील, पोवाडे असतील याचे सादरीकरण केले जाणार आहे. संपूर्ण दिवसभर आज ह्या शिवजयंतीनिमित्त अनेक शिवभक्त इथे येत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवभक्त आज इथे उपस्थित झालेले. आज सकाळपासून इथे मला वाटतं पहाटेपासूनच शिवभक्त येत आहेत. रात्री म्हणजे 12 वाजतासुद्धा इथे शिवज्योत पेटून काही लोक पायी गेलेले आहेत, काही बाईकवर आले होते, ते 3च्या दरम्यान आले होते. म्हणजे संपूर्ण दिवस रात्र आज शिवजयंती अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. छत्रपती घराण्याच्या वतीनं देखील कोल्हापुरात पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. करवीर संस्थानच्या वतीनं पारंपरिक रीतिरिवाजात शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. ऐतिहासिक भवानी मंडपातून नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत पारंपरिक लवाजम्यासह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखीत छत्रपती शिवरायांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. नर्सरी बाग या ठिकाणी छत्रपती घराण्याच्या प्रमुख मानकऱ्यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विधिवत पूजा करत शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन आणि ह्या दिवशी कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा आणि संपूर्ण भारतात शिवजयंती साजरी होती आहे. आणि ह्या दिवसाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या विचाराचा, आचाराचा आपण लक्षात घेतो आहे आणि त्यांचं कार्य प्रत्यक्षात जनतेसाठी कसा त्याचा उपयोग करून घेता येईल, काय काय केलं पाहिजे ते आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकतं. म्हणून या दिवशी संबंध नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. राजकारत्यांना काय सल्ला द्याल? कारण शिवाजी महाराजांच्या घालून दिलेल्या पायवाटांवर चालताना राजकारते दिसत नाही अशा प्रकारचा आरोप केला जातो. आता त्यांनी जो आदर्श आपल्याला दिलेला आहे त्याच्याप्रमाणेच आपल्याला चालत आहे. थोडाफार फरक होऊ शकतो आहे, पण जास्तीत जास्त त्यांच्या आचारविचाराचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे. महाराज, काही दिवसापूर्वी एक वाद तयार झाला होता की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेचा प्रयत्न झाला होता किंवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी तसं एक वक्तव्य केलं, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं चित्र बघायला राज्यात. मला त्याबद्दल एवढंच वाटतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन कदाचित ते म्हैसूरचे टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं. कारण आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो तेव्हा ब्रिटिशांच्या लढत असताना त्यांना ब्रिटिशांना कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होत असून त्यानिमित्तानं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती असून सर्वांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. यावेळी माजी मंत्री यांनी सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती
भारतीय जनता पक्षातर्फे आज महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी आज छत्रपतींना आज इथे मानाचा मुजरा करायला आम्ही आलेलो आहोत. कारण छत्रपतींचे विचारच या महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतील आणि या महाराष्ट्राला जे काही अडचणी आहेत त्याच्यावर मात करायची असेल तर छत्रपतींचे विचारच कामाला येऊ शकतील, याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे. आणि छत्रपती हे छत्रपती आहेत, त्यांच्यासारखं दुसरं कोणी होणे नाही हे या निमित्ताने मी आवर्जून सांगू इच्छितो. आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांची 396वी जयंती आम्ही साजरी केलेली आहे. अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे. मी त्यानिमित्त नांदेडमधील सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते. ही जयंती आपण सर्वांनी आनंदात आणि शिवरायांचे विचार आचरणात आणून साजरी करावी. छत्रपती शिवरायांचेच हे कार्य जे आहे ते मला यापुढेही बळ देणारे आहे. त्यांच्याच कार्यातून प्रेरणा घेऊन मी यापुढील काम करणार आहे. धन्यवाद. सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता पाळणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागच्या 5 वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य पद्धतीनं हा पाळणा सोहळा पार पडला जातोय. सीमेवर हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते हा पाळणा सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामधून मोठ्या संख्येनं शिवभक्तांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. शिवजयंतीच्या निमित्तानं पंढरपुरातील अविनाश जव्हेरी यांनी तब्बल 7 किलो 150 ग्राम चांदीपासून छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती तयार केली आहे. लातूर येथील ग्राहकाच्या मागणीवरून तब्बल 21 लाख रुपयांची शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती तयार करण्यात आली. ही मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल 3 महिन्यांचा काळ लागला. शिवजयंतीच्या निमित्तानं तब्बल 1 फूट उंच असणाऱ्या चांदीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची सध्या चांगलीच चर्चा होते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रूढ घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज यांचा पुतळा 7 किलो 150 ग्रॅमचा आहे. त्याची किंमत अंदाजे 21 लाख रुपये होती. आजचा चांदीचा भाव आहे 2,40,000 रुपये किलो आणि मजुरी 3 लाख रुपये बसलेले आहे. हा शिवाजी महाराजांचा पुतळा हा लातूरला नेणार आहे. किती दिवस साधारण 2 ते 3 महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करण्याला वेळ गेला. मजुरी साधारण 2 ते 3 लाख रुपये मजुरी. 2 मजूर काम करत होते. हा 2-3 महिने कामाला लागले. हा असे हा कलाकार जो आहे तो आमच्या दुकानचं बरेचसं काम करतो आणि कुठल्याही महापुरुषांचे पॅटर्न तयार करून भरीव चांदीमध्ये करून देतो. या बातमीसोबतच शिवजयंती विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.